स्वर्ग पाहण्यासाठी कर्म चांगली करावी लागतात, तसा हा धर्तीवरचा स्वर्ग पाहण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. आणि खरंच इथं 2 दिवस घालवताना तुम्हाला पावलोपावली आठवेल की सद्गुरूंची किती कृपा आहे. कोणत्या कोणत्या गोष्टीतून आपण वेळ काढून आलो होतो, काय काय मागे ठेवून इथं आलोत. येताना सुद्धा प्रवासामध्ये किती कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या तरी आपण इथं आलोत. तर इथं का आलोत हा जसा एखाद्या ज्ञानी आणि जिज्ञासू शिष्याला प्रश्न पडतो, त्यावेळेला त्याच्या जीवनात अवतरतो म्हणजे गुरु. गुरुची गरजच काय? मी माझ्या ह्याच्यात सुखी आहे, मी म्हणाल तसं घडतंय. तर अशा अवस्थेमध्ये कधीही मनाला वाटत नाही की मला सद्गुरू हवा आहे. आणि सद्गुरू हवाय जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत मिळतही नाही. जनक राजाची कथा चालू होती. त्या जनक राजाचा वैभव एवढं मोठं होतं, नोकर चाकर एवढे मोठे होते, सुखसोयी सगळ्या एवढ्या मोठ्या होत्या, तरीसुद्धा जनक राजा आध्यात्मिक का झाला? तर त्याच्या मनामध्ये फक्त एक भाव होता, तर तो म्हणजे आत्म्याविषयीची जिज्ञासा.